हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवापुनः पुनः। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरे। मी कळाक श्री काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका, एका जनार्दनी तुमचा त्याची आस पुरवावी। सर्व संतांना वंदन करतो, सद्गुरूंना वंदन करतो। आपणा सर्वांना वंदन करून आजची चिंतन सेवा आपण सुरू करतोय। मागच्या चिंतनामध्ये आपण 36 नंबरच्या श्लोकावरती अर्जुनाच्या प्रश्नाचा विचार केला होता। अर्जुनाच्या मनात नेमका हा प्रश्न निर्माण होण्याला कारण काय याचाही विचार आपण केला होता। आणि प्रश्न किती समर्पक आहे, योग्य त्या ठिकाणी यथार्थ असा प्रश्न विचारलेला आहे की जो आपल्याला विचारायचा होता तो त्याने विचारला। आपली भूमिका वठवण्याचं काम अर्जुनानं ज्ञानेश्वरीमध्ये केलेला आहे, गीतेमध्ये केलेला आहे। आणि त्यामुळं त्याचा प्रश्न जो होता तो प्रश्न त्याने विचारलेला आहे, अथ केन प्रयुक्तो अयम पापम चरति पुरुषा अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादी वनियोजिता, असं तो वर्णन करतो। आणि त्यामध्ये म्हणतो की हे ऐसा बलात्कारू एक दिशे तो कवनाचा येथा गृह असे, हे बोलावे ऋषिकेशे पार्थ म्हणे। 238 नंबरच्या ओवीचा विचार आपण मागच्या वेळा केला होता की हे कोणत्या दृष्टीनं आपल्यावर जबरदस्ती करतात, आमची इच्छा नसताना सुद्धा आम्हाला त्या पापाकडे का ओढून नेतात, हे सगळ्यांच्या दृष्टीनं फार महत्त्वाची गोष्ट आहे। ह्यातले फक्त सुटतात ते जीवनमुक्त। फक्त जीवनमुक्तांचं जे कर्म आहे ते कर्म ईश्वराला समर्पित असतं किंवा ते आत्मानुसंधानामध्ये असल्यामुळं त्यांना कर्माचा लेप लागत नाही। या दोन गोष्टीमुळं जीवनमुक्त पुरुष सुटतात। बाकी तुम्ही आम्ही सर्वजणांना हा प्रश्न महत्त्वाचा आहे, सर्वजण या ना त्या कारणानं यामध्ये अडकलेले आहेत। आणि ह्या गोष्टीचा विचार अर्जुनाच्या मनात, अर्जुनाच्या तोंडात, मुखात हा प्रश्न भगवंतांनी घालून तुम्हा लोकांचं बरंचसं काय उपाय करावे त्याच्यावरती, त्याचं स्वरूप नेमकं कसं असतं, ते काय करतात आपल्याला। त्यामुळे काम क्रोध शब्द जो पुढे आता येणार आहे त्या संबंधीचा विचार अर्जुनाच्या प्रश्नातून आपल्याला उत्तरातून, भगवंताच्या उत्तरातून निघणार आहे। त्यामुळे भगवंत आता उत्तर देणार आहेत आणि ते उत्तरसुद्धा जिज्ञासू लोकांसाठी फार उपयोगाचं आहे। म्हणून तो म्हणतो की मला ओढून नेणारं असं कोण आहे, मला पाप करायला लावणारं कोण आहे। अगदी ज्ञानी माणसंसुद्धा या गोष्टीला बळी पडतात, याला कारण कोणतं आहे, आणि त्याचं उत्तर आता भगवंत देणार आहेत। त्यामध्ये 37 श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, श्री भगवान वाच काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवा महाशनो महां पापमाम विद्येनेहमीह वैरिनम। शब्द वापरलेत, काम येश क्रोध येश, हा काम आहे, हा क्रोध आहे, आणि तोच रजोगुणातून निर्माण होतो। रजोगुण समुद्भवा शब्द वापरलेला आहे, समुद्भवा रजोगुणातून निर्माण होतो। आणि तो आहे कसा, महाशनो महापापमा शब्द वापरलेला आहे। विद्येनहमीह वैरिनम, त्याला वैरी समजतो। विद्येनिह म्हणजे त्याला जाण, तू वैरी या रूपातून त्याला जाण, कारण तो कसा आहे, अतिशय महाशनो म्हणजे अग्नीसारखा खादाड आहे। किती टाकलं तर त्याची आहुती तो घेऊन टाकतो, अतिशय खादाड आहे। महापापमान शब्द महापापी आहे, म्हणजे मला तो पापाला प्रवृत्त करतो म्हणून पापी आहे। माझे भोग कधीच शांत होत नाही म्हणून तो खादाड आहे। कोण, काम आणि क्रोध हे दोन फार मोठे शत्रू आहेत। कामातून क्रोधाची निर्मिती होते, पण कामाची म्हणजे इच्छेची निर्मिती जी होते ती अंतःकरणातून होते, असा विचार शास्त्र आपल्यासमोर मांडतं। त्यामुळं भगवान म्हणाले, हा रजोगुणापासून झालेला काम पापात प्रवृत्त करणारा आहे, हा क्रोध आहे, हे दोघे अतिशय खादाड आणि महापापी आहेत। तू या जगात या दोघांना शत्रू समज, म्हणजे तुझ्यात सगळ्यात मोठे शत्रू जे असतात ते तुझे भाऊबंद नाहीत किंवा तुझे विरोधक नाहीत, तर तुझे खरे शत्रू काम आणि क्रोध आहेत।
सगळ्या जगात प्रत्येकाचे शत्रू काम आणि क्रोध आहेत. आपण जरी म्हटलो अजात शत्रू असा एक विचार मांडलेला असतो एखाद्या व्यक्तीबद्दल, की ज्याला शत्रू नाहीत अशी काही माणसं जगामध्ये असतात, असे काही संत महामंडळीसुद्धा आहेत की ज्यांना शत्रू नसतात. पण हे दोन शत्रू मात्र जे आहेत, हे दोन शत्रू मात्र सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये धुडकूस घालत असतात. त्यामुळं खऱ्या शत्रूचा विचार जर करायचा असेल तर हे काम, क्रोध, मद, दंभ आहे, मत्सर, अहंकार आहे, हे खरे षडरिपू जे आहेत ते रिपू शब्द त्यासाठीच वापरलेला आहे. त्यामुळं अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर देताना हे अग्निप्रमाणे आहे, जेवढं खायला घाईल तेवढं त्यांना कमीच पडतं. हे पाप प्रवृत्त करतात, पाप करायला आपल्याला प्रवृत्त करत असतात आणि म्हणून त्याला महान पापमान शब्द वापरलेला आहे. म्हणून यांना वैरी म्हणून जाण. यांना कोण म्हणून जाण्याचं? वैरिनम विद्यनिहम वैरिनम शब्द वापरलेला आहे. म्हणून हा क्रोध यश शब्द वापरला. काम यश, क्रोध यश कुठून निर्माण होतात? रजोगुण समुद्भवा, रजोगुणातून निर्माण होतात. त्यामुळे गुणाचा आपण जेव्हा अभ्यास करतो त्यामुळे प्रापंचिकांना जी आसक्ती असते ती रजोगुणातून असते. जवळजवळ 90% लोक रजोगुणी असतात. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आपण कितीही म्हटलो तरी आपण तिन्ही गुणात दिवसभर खेळत असतो. 24 तासात आपल्याला तिन्ही गुण आपल्यावरती येत असतात. फक्त त्याच्याकडे लक्ष देणारे असतात ते विचारवंत असतात, ते विवेकानं त्याच्याकडे पाहतात. हा गुण आता माझ्यात या लागलेला आहे, त्याला थांबवावं लागेल असं म्हणून तमोगुणाला, रजोगुणाला खाली ठेवून सत्वगुण कसा कायम स्थिर राहील याचा विचार विचारवंत करत असतात. आम्हासारख्यांना ते विचार पण नसतो, आला हे पण कळत नाही. हीच त्याची खरी खासियत आहे की तो आला हे कळत नाही, तो दिसत नाही, समजत नाही, आवरणाखाली असतो आणि त्यामुळं वेगळी वेगळी रूपं घेऊन येतो. पुढे एक ओवी माऊलीने टाकलेली आहे की हे सत्याचं रूप घेऊन असत्यच जवळ समोर आलेलं असतं. म्हणून हे काम आणि क्रोध आहेत. वास्तविक खरा आहे तो कामच आहे. काम शब्दाचा अर्थ अगदी तुटपुंजा आणि एकदम कमी घेतात. काम म्हणजे एक प्रकारची वासना, म्हणजे स्त्री पुरुष संबंधातली जी वासना आहे त्यालाच लोक काम म्हणतात. बाकी काम काय माहितीच नाही लोकांना. ह्या कामाचा विचार इथं फारसा केलेला नाही बरं का. काम शब्द तो सगळ्यालाच मोडतो ना. प्रत्येकाची इच्छा ज्याची होते कुठल्याही गोष्टीची त्याला काम म्हणायचा. कामना शब्द ही तेवढ्यापुरती मर्यादित नाही आहे. म्हणून बरेच वेळा शास्त्राने याचा व्यापक विचार केलेला आहे. आपण विचार करताना यावरती काम शब्दाचा अर्थ तेवढाच आणि मोजका मर्यादित घेतो आणि त्यामुळं मला तो नाही. मग काम काय म्हणतो आपण? मी कामनिक नाही. म्हणजे अशा एखादी गोष्ट मला ती नाही ना तर माझ्या मनात ती येत नाही तर मी कामनिक नाही, असं एक मर्यादित विचार आहे. कामना संपते ना त्यावेळी जीवनमुक्तीचाच अनुभव येतो, तोपर्यंत येणारच नाही. आणि त्यावेळी कामना ज्या असतात त्या सतत धुडकूस घालत असतात, तेच आपले खरे शत्रू आहेत. कामातूनच क्रोध, नंतर तो लोभ, मोह, मद, मत्सर ही त्यातून निर्मिती होते. खरी जी आहे वासना, त्या वासनांची ही सगळी पिलावळ आहे. म्हणून याचा विचार सतत करावा लागतो आणि सतत केल्यामुळे ते आपल्याला समजतात की ते आमचे शत्रू आहे. भगवंतांनी सांगितलं त्याला शत्रू मान म्हणून आपणही त्याला शत्रू मानलं पाहिजे. शत्रू मानणं म्हणजे त्यांच्यावर हल्ला करणं नाही, ते असतातच त्यांच्यापासून स्वतःचं संरक्षण करणं. फार महत्त्वाची गोष्ट ती आहे. विनोबा भावे म्हणायचे, समोरच्याची तलवार किती धारदार आहे याचा विचार करायचा नाही, तर आपली ढाल किती मजबूत आहे याचा विचार करायचा. ही फार महत्त्वाची गोष्ट आपल्या प्रापंचिकांना परमार्थ करताना आणि प्रपंच करताना दोन्ही ठिकाणी वापरावी लागते. एखाद्याचे अपमानाचे शब्द येतात, कोणतरी शिवी देतं, कोणतरी कमीच समजतं आपल्याला, समोरच्या समोर अपमान करत असतात. काही बोलून अपमान करतात, काही न बोलता अपमान करतात, काही हावभावातून अपमान करतात. आता हे अपमानाचे वेगवेगळे प्रकार आपल्याला बघायला मिळत असतात. या ठिकाणी मी परत त्याच्यावरती तसाच हल्ला करणं हे शास्त्राला मान्य नाही. शास्त्र म्हणतं तिथं तुझी तितिक्षाच असायला पाहिजे, तू त्यांच्यापासून स्वतःला सांभाळून घेतलं पाहिजेस. म्हणून जरी वैरी असले, भगवंत म्हणतात हे वैरी आहेत, पण वैरी असले तर ते जवळ आहेत. पुढे एक ओवी आलेली आहे, अगदी जवळ आहे, त्यांना टाळता येत नाही. कारण माझी इच्छाही होतच असते, कसली तरी इच्छा होत असते, कधी कधी क्रोध पण येत असतो. ह्या दोन्ही, कधी कधी तो लोभ असतो, मोह असतो. थोड्या प्रमाणात, कमी जास्त प्रमाणात सगळ्यांना याला सामोरं जावं लागतं. परंतु जर आपल्या अंतःकरणाभोवती, मागच्या वेळी आपण एक चारोळी बघितली होती,
परत परत आपण ती चारोळी बघतो की आपल्या स्वतःभोवती कुंपण हवं म्हणजे आपलं जग ठरवता येतं, बाहेर बरबटलेलं असलं तरी स्वतःपुरतं सारवता येतं. फार सुंदर चारोळी आहे. आपल्यापुरतं आपण बघावं, आपला काम, आपला क्रोध, आपला मद, आपला अहंकार जो आहे तो केव्हा केव्हा वर येतो तो पाहिला पाहिजे. याला म्हणायचा प्रॅक्टिकल परमार्थ. उगीच वाचायचं परमार्थाचं, खूप काही ऐकायचं, करायचं काहीच नाही, यांना परमपूज्य काकांचा फार सक्त विरोध आहे. करणं आणि जबाबदारीने करणं याला फार महत्त्व आहे परमार्थामध्ये. आपण करत नाही, नुसतं बोलतो, दुसऱ्याला दोष देतो, ते तसे आहेत, हे असे आहेत, आपण कसे आहे पाहतच नाही. आपण खूप बरबटलेलं असतो, पण दुसऱ्याचं घर बघायला जातो आपण, त्यांचं अंगण कसलं आहे. तुझं अंगण अगोदर सारवून ठेव, ही चारोळी सांगते. तुझ्या अंगणात काय दुडकोत चाललाय तो अगोदर बघ, मग दुसऱ्याला नावं ठेवायला जा, असा मुद्दा त्यातून आहे. म्हणून आपल्या प्रापंचिकांना आपण आपल्यामध्ये हे दोष आहेत, आपण दुसऱ्याकडे पाहतो. म्हणून इथं भगवान म्हणतात या कामक्रोधापासून तू सावध राहा. ह्याच्यावरती हल्ला करता येत नाही, ते कदाचित हल्ला करणार आहेत, पण हल्ला करणार असताना आपली तटबंदी किती मजबूत आहे हे फार महत्वाचं आहे. आपण हा शरीररूपी देहरूपी किल्ला जो आहे पुढे आहे तेच आणि दृष्टांत दिला, हा देहरूपी किल्ल्याची तटबंदी किती मजबूत आहे यावरती त्या कामक्रोधाच्या आक्रमणाचं तीव्रता अवलंबून असते. आपण किती त्याला बळी पडतो. जर हल्ला झाला होऊ दे, पण हल्ला झाला असताना जर मी माझं स्वतःचं संरक्षण करू शकत असेल तर मात्र मी त्यातून त्या कामक्रोधाला बळी पडणार नाही. सोपी गोष्ट आहे त्यातली, पण लक्षात येत नाही. ते कधी इच्छा कुठली निर्माण होते सांगता येत नाही, आणि त्या इच्छेला मी बळी पडत असतो. कधी खायची, कधी पाहायची, कधी ऐकायची, कधी स्पर्शाची, कधी ग्रहणाची, कुठलीही इच्छा होते. शब्द स्पर्श रूप रसगंधा या पंच गोष्टीमध्ये आपण इतके रममान झालेलो असतो की आपल्यावर होणाऱ्या ह्या कामक्रोधाचा जो आक्रमण आहे ते झाले की नाही हे सुद्धा कळत नाही. म्हणून भगवंत म्हणतात त्यापासून सावध राहण्यासाठी तुला मी सांगायला लागलोय. तुला वाटतंय ना कोण तुझ्यावर जबरदस्ती करतं, तुला कोण ओढून नेतं पाप करण्याकडे, तर हे दोघे जण घेऊन जातात. त्यातल्या त्यात तू कामनेचा विचार कर. तुझी जी आसक्ती आहे त्या आसक्तीतून कामनेची निर्मिती होते. मी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याच तुला हे गोष्ट करण्यासाठी प्रवृत्त करत असतात. म्हणून तू सावध राहणं अत्यंत गरजेचं आहे. या ठिकाणी सावधानता ठेव, कारण समोरचे शत्रू असले तर ते दिसतात. माझ्याबरोबर कोणतरी भांडायला आलं किंवा माझे मित्र मला काहीतरी बोलायला लागलेत, माझ्यावर हल्ला करायला लागलेत, चोरांचा हल्ला माझ्यावरती झाला, तर मी कुठल्या तरी गोष्टीनं तो थुकवू शकेन, कुणाला तरी मदतीला बोलवेन, कुणाला तरी पोलिसांना फोन करून सांगेन की माझ्यावरती कोणतरी मला त्रास द्यायला लागले म्हणून. हे जर सांगायचं असेल, ह्या शत्रूंचा जर माझ्यावरती हल्ला होत असेल तर बोलवायचं कुणाला. तर शेवटी पुढे जाऊन सांगितलेलं आहे या ठिकाणून आसक्तीतून बाहेर पडण्यासाठी एकमेव उपाय सांगितलेला आहे भगवंताची प्रार्थना करणे, भगवंताला आराधना करणे, त्याची उपासना करणं हाच त्यातून सुटण्याचा मार्ग आहे. तो पुढचा मुद्दा आहे. पण खरे शत्रू मात्र हे आहेत, समोरचे शत्रू दिसतात की जे आपल्यावरती हल्ला करून आलेले आहेत, पण आतले शत्रू आपल्याला दिसत नाहीत, त्यामुळं त्याच्यापासून आपल्याला बचाव करता येत नाही. कधीही बघा, बाहेरचे शेजारी जर आपल्याला काहीतरी बोलत असतील तर आपण त्यांना ठणकावून सांगू शकतो तुम्ही असं बोलायचं नाही, पण घरातलीच माणसं जर तशी बोलत असतील तर आपला इलाज चालत नाही बघा त्याच्यावर. हे घरातले छुपे शत्रू म्हणतात, याला अस्तनीतले साप म्हणतात. आपण त्यांच्यावर विश्वास ठेवून जगत असतो आणि हीच काय करत असतात, आपल्यावरती हल्ले करत असतात. घरातल्या माणसं जर काय झाली, फितूर जर झाली तर बरेच वेळा घराची सुद्धा काय होते, वाट लागते किंवा ते नाश पावतं, पतन होतं घराचं. ही आपल्याला बघण्यात आलेली गोष्ट आहे. त्यामुळे हे शत्रू जे आहेत नाही, आतले आहेत, अंतःकरणात छुपे आहेत, लपून बसलेले आहेत. आणि ज्यावेळी परिस्थिती निर्माण होते, विषय आणि इंद्रियांची इच्छा निर्माण होते, त्यावेळी हे बाहेर पडतात. ज्यावेळी अडथळा निर्माण होतो इच्छा पूर्ण करायला, त्यावेळी राग येतो. म्हणजे त्याला क्रोध शब्द वापरलेला आहे. तो क्रोध येतो, खवळतो. तो का असं मिळत नाही, का असं घडतं, हे मला नको आहे, हे मला पाहिजे आहे, ते असायलाच पाहिजे, हे नसायलाच पाहिजे, ते नसलं तर मी असं करणार आहे. हे क्रोधाची सगळी लक्षणं कामातून निर्मिती त्याची होत असते. आणि म्हणून म्हटलेलं आहे यांचा बचाव करणं फार कठीण आहे. वरती पुढे आता माऊलींच्या ओव्यामध्ये आपण बघणार आहोत. माऊलींनी सुद्धा त्याचं काठिण्य सांगितलेलं आहे की एवढी याची प्रभाव आपल्यावरती आहे आणि यातनं बचाव करणं किती अवघड आहे. मोठी मोठी माणसं सुद्धा याला बळी पडलेले आहेत. दिसतात आम्ही कामी नाही, क्रोधी नाही म्हणून दाखवत असतात, पण असतात मुळात आत्म तेच करत असतात.
वास्तविक त्यातनं चालू असतं ते कळतंय आपल्याला. एखादी व्यक्तीची अप्रसन्नता त्यातून दिसत असते. द्वेषी आणि मत्सरी माणसं कधी सुखी दिसत नाहीत आपल्याला, कधीही बघायचं. केव्हाही त्यांच्याकडे बघितलं तर त्यांना कुठं तरी आयुष्यात कुठल्या प्रकारचं यशही प्राप्त होत नाही आणि सतत खिन्न मनानं जगत असतात. आणि हे जे द्वेष आणि मत्सराचं लक्षण आहे ते काम क्रोधातून निर्माण होणारा मोह मत्सर द्वेष आणि लोभ आहेत ते त्याचीही लक्षणं आहेत. म्हणून भगवंत म्हणतात जे आतच असतात ते घातक असतात. वर समोर असलेत ना, काय भांड्याला काय बिघडलं सांगा बघू, कोणी समोर नाही येऊ दे, परंतु आतनच जर हल्ला व्हायला लागला तर मात्र आपण त्याला काही करू शकत नाही. आणि म्हणून इथं म्हणतात याची निर्मिती जी आहे ती रजोगुणातून होत असते. आणि हा रजोगुण तोही कसा, त्याला शास्त्र शब्द वापरतं शबल रजोगुण. शबल शब्दाचा अर्थ आहे अशुद्ध. दोन प्रकार प्रत्येकाचे आहेत हा. शबल म्हणजे शुद्ध आणि अशुद्ध. शुद्ध सत्वगुण आणि शबल सत्वगुण, नंतर शबल रजोगुण आणि शुद्ध रजोगुण अशी त्याची विभागणी होते बरं का. एकदम तीव्रतेने जाणवणारा जो असतो ना रजोगुण त्याला शबल रजोगुण म्हणतात. आणि ही तीव्रता काम क्रोधातून आपल्याला कळते. ज्यावेळी काम आणि क्रोध खवळतात त्यावेळी तो शबल रजोगुण असतो. पण बरेच वेळा काही क्रिया करण्यासाठी कर्म करण्यासाठी रजोगुणाचा वापर होतो. रजोगुण वाईट नाही, तो आपल्याकडून खूप काम करून घेतो. तो शुद्ध असतो तेव्हा खूप काही करतो. म्हणजे मठामध्ये सेवा करायला लावतो, ग्रंथ अभ्यास करायला लावतो, तो रजोगुण असतो. हा बरं का, रजोगुणाशिवाय अभ्यास होत नाही. रजोगुण धावपळ करायला लावतो, त्यातून यश प्राप्ती करायचा मार्ग दाखवतो. हे रजोगुणाची लक्षणं आहेत. त्यामुळे खरं आहे तो रजोगुणामुळेच, म्हणून सगळी माणसं रजोगुणाची आहेत जवळजवळ. त्यातला काही जरी माणसांचा जर अपवाद सोडला तर जवळजवळ बरीचशी माणसं रजोगुणाची आहेत. संख्या कमी आहे ती तमोगुणाची आणि सत्वगुणाची आहे. सत्वगुणाची माणसं कमी आहेत आणि तमोगुणाची सुद्धा माणसं कमी आहेत. आहेत जास्त आहेत ना, आपल्याला दिसतात. छान चुकी आहे, मिरवणं आहे, दाखवणं आहे, ते मोठापणा सांगणं आहे, या सगळ्या गोष्टी फक्त रजोगुणातूनच निर्मिती होते. आणि म्हणून रजोगुण जर अधिक शबल असेल म्हणजे अशुद्ध असेल त्यावेळी काम आणि क्रोध निर्माण होतात असं भगवंत सांगतात. हा क्रोध हा काम रजोगुण समुद्भवा, हे रजोगुणातून याची निर्मिती होतोय. आणि म्हणून तो तमो आणि तोच रजोगुण म्हणजे शबल जो असतो ना तो रजोगुण जवळजवळ तमोगुणाच्या जवळ असतो. गंमत बघा ना त्यातली. जो शबल अशुद्ध रजोगुण असतो ना तो तमोगुणाच्या जवळ अगदी असतो. जराशी घसरला तो तमोगुणातच असतो जवळजवळ, कारण तो अशुद्धच असतो ना रजोगुण, त्यामुळे तो तमोगुणी असतो. त्यामुळे तमोगुण जो असतो ना तो त्याला सहाय्य करत असतो. मोह आणि प्रमाद हे तमोगुणाची लक्षणं आहेत, पण ती काम क्रोधासाठी उपयोगीच पडतात. त्याच वेळी त्या चुका घडायला चालू होतो. एखाद्या गोष्टीचा मोह पडतो, तो कामातून आहे रजोगुणातून, पण खऱ्या अर्थानं मोह जो बाहेर आपल्याला दिसायला लागतो हे तमोगुण त्याला बळ देतो रजोगुणाला, शबल रजोगुणाला. आणि म्हणून त्यातून त्याची निर्मिती होते, सहाय्य मिळतं. आणि हे शत्रू आहेत. का शत्रू यांना मांडलेला आहे भगवंताने? माऊली बोलतात हे शत्रू आहेत कारण ते आपल्या स्वतःचा विचार करू देत नाही. विशेष गोष्ट त्यातली स्वचा विचार, ज्याला आपण आत्मानुसंधान म्हणतो, देव म्हणतो किंवा भक्ती म्हणतो, भगवंत म्हणतो. या भगवंतापर्यंत जायला खरे अडथळे कोण करत असतील तर हे, कारण भोगाची आणि संग्रहाची इच्छा ही कामातून निर्माण होते. भोग आणि संग्रह आपल्याला दुसऱ्या काही गोष्टी करूच देत नाही ना, ह्यातच आपण गुंतून पडलेला असतो. त्यामुळे देवाची आठवण राहील कशी सांगा? आणि देवाची म्हणजेच आत्म्याची आठवण, स्वची आठवण ज्याला आपण म्हणतो. म्हणून स्वची आठवण करून देत नाही, देवाला आठवू देत नाही, भजन करून देत नाही. भजन मार्गीचे मांग शब्द झालाय पुढे बघा. भजनातले खरे अडथळे कोण असतील तर हे दोघे जण आणि त्यांच्या जोडीला असणारे पुढचे जे आहेत, ते लोभ आहे, मद आहे, मत्सर आहे, हे सगळे जण एकदम हल्ला करत असतात. हळूहळू त्यांची निर्मिती होत असते. म्हणून यामुळं देवाचा विसर पडतो, देव आठवत नाही. याला कारण ते आहे म्हणून आपली खरी ओळख आपल्याला कळत नाही. मी कोण आहे हेच ते कळू देत नाहीत, कारण झाकून असतं. पुढच्या श्लोकामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे, ते कळतच नाहीत. आत लपून असल्यामुळं आपल्याला समजत नाही आणि म्हणूनच आपल्याला देवाचा विसर पडतो. परवा एक आपण ओवी चिंतनात 4थ्या अध्यायातली बघितली होती. जे प्राणिया कामी भरू म्हणजे अत्यंत इच्छेनं जे इच्छेनं युक्त असतात, कामी भरू देहाची वरी आदरू, देहावर त्यांचा खूप लाड असतं, देहाचं खूप लाड करतात. म्हणूनही पडिला विसरू आत्मबोधाचा.
अशा अर्थाची ती ओवी आहे. जे प्राणिया ज्या माणसानं हा काम अत्यंत तीव्र होतो, देहाबद्दलची आसक्ती वाढायला लागते, तेव्हा देवाची आठवण विसरते. देव आठवला, देह आठवला की देव विसरतो, हे आपल्याला माहिती आहे. समर्थ सुद्धा म्हणून म्हणतात, देहबुद्धीपासून सुरुवात करून आपण आत्मबुद्धीपर्यंत प्रवास करावा, देहाचा वापर करावा आणि आत्मबुद्धीपर्यंत जावा. पण ज्यावेळी कामक्रोधाचे तडाखे बसत असतात त्यावेळी मात्र देवाचा विसर पडतो. म्हणून सतत तत्वचिंतन करणं हा एक त्यावरला उत्तम उपाय आहे. शास्त्राच्या संगतीमध्ये सत लोकांनी म्हणजे सत्संगतीमध्ये सद्ग्रंथ सुद्धा येतात बरं का. ग्रंथ हे सुद्धा सत्संगतच आहे. पण आपण काय म्हणतो, आपल्याला माऊलींना भेटायचं. आता माऊली शरीरानं नसल्या तरी ज्ञानेश्वरीच्या रूपानं आपल्या जवळ आहेत का? तुकोबा आपल्या जरी जवळ नसले तरी गाथेच्या रूपानं आहेत, समर्थ दासबोधाच्या रूपानं आहेत, नाथ भागवताच्या रूपानं आपल्या जवळ आहेत. आचार्यांचे ग्रंथ, आचार्यांची आठवण आपल्याला करून देतात. हे सगळे ज्ञानाचे खजिने आहेत. यांच्या जर आपण कायम जर याच्यामध्ये जर असू, संगतीमध्ये जर असू, तर निश्चितपणे या कामक्रोधाची ओळख होईल. आणि कामक्रोधाला कसं दूर ठेवावं याचे उत्तम उपाय शास्त्र सांगतं. वाचले तर, अभ्यासले तरच आपल्याला ते कळणार आहे. म्हणून ते कळणं त्यासाठी काय करायला पाहिजे, सतत तत्वचिंतन केलं पाहिजे. सद्ग्रंथांचा सतत अभ्यासात आपण असलो पाहिजे. एक तरी ग्रंथ रोजच्या वाचनात आपला असायला पाहिजे. पण आपण तसं करत नाही. मूळचे ग्रंथ वाचावेत बरेच वेळा, मूळचे ग्रंथ. मग त्यावेळी समजत नसेल तर त्यावर आधारित असलेले दुसरे ग्रंथ वाचावेत. पण मुळातून समजावून घेणं फार गरजेचं आहे. काही नंतरचे ग्रंथ तयार होतात ना, त्या ग्रंथाला काही वेळा त्यांची स्वतःची मतं सुद्धा त्या पुस्तकामध्ये मांडलेली असतात. आणि ती मतं ती त्यांची स्वतःची असतात. त्याला शास्त्राचा दर्जा मिळेल नाही मिळेल हा मुद्दा असतो. त्याच्यापेक्षा खरं शास्त्र जे म्हणतो आपण, ज्याला ओरिजिनल म्हणतो, ते ओरिजिनल ज्ञानेश्वरी वाचणे. ज्ञानेश्वरी असणारी निर्माण होणारी पुस्तकं नंतर वाचावीत. कारण काही जणी PhD साठी सुद्धा ते ज्ञानेश्वरीवर लिहिलेले आहेत. किती जणांनी त्या ज्ञानेश्वरीवर PhD केली काही सांगता येत नाही. प्रत्येकाने वेगवेगळे गोष्टी मांडलेल्या आहेत. भौगोलिकदृष्ट्या ज्ञानेश्वरीचा विचार, वैज्ञानिकदृष्ट्या ज्ञानेश्वरीचा विचार, म्हणजे काय वाटेल त्यातनं प्रापंचिकच गोष्टी मांडलेल्या बरेच वेळा आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यापेक्षा खरी ज्ञानेश्वरी म्हणजे जी आहे ओरिजिनल ज्ञानेश्वरी, ओरिजिनल तुकारामांचे अभंग, नामदेव महाराजांचे ओरिजिनल अभंग, यांचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. नंतर लागलं तर समर्पक म्हणून एखादे ग्रंथ अवांतर वाचन करावेत. परंतु मूळ ग्रंथाचा अभ्यास असो. ह्या ठिकाणी सद्ग्रंथ याचा अर्थ सत्संगत आहे. सत्संगत, त्यातून तत्वचिंतन होतं. आणि तत्वचिंतनामध्ये कळतं की माझ्यामध्ये दोष कोणकोणते आहेत. काम हा दोष आहे, क्रोध हा दोष आहे. त्याचं दिग्दर्शन करण्याचं काम शास्त्र करत असतं. म्हणून शास्त्र फार मोठं कार्य करत असते बघा. मी म्हणतात ना, माऊलींनी सांगितलेलं आहे, अहितापासून काढिती हित देऊन वाढिती, नाही गा श्रुती परोती माऊली जगा. माऊलींची उवे आहे बघा. श्रुती परोती माऊली, दुसरी आई नाही शास्त्रासारखी, ही जी मला अहितापासून काढते आणि हित देऊनी वाढवती. माझ्या कल्याणाचा विचार करणारी आणि मला माझ्या पतनापासून वाचवणारं शास्त्रा इतकी दुसरी मोठी आई नाही, असं ज्ञानेश्वर माऊलींची उवे आहे. यावरून आपल्याला शास्त्राचं महात्म्य कळतं. म्हणून शास्त्राच्या संगतीत यावं, वेदांताचं चिंतन करावं. फार मोठा प्रसिद्ध एक श्लोक आहे बघा, आपल्याला माहीत असेल, आसुप्तेरामृते कालम नयत वेदांत चिंतया, दद्यान्न वसरम किंचितम कामादिनाम मनागपी. फार सुंदर विचार यामध्ये मांडलेला आहे बघा. जोपर्यंत झोप येत नाही आणि जोपर्यंत मृत्यूचा घाला पडत नाही आपल्यावरती, तोपर्यंत प्रत्येक क्षण वेदांत चिंतनामध्ये घालवावा. सुंदर विचार मांडलेला आहे बघा, की कधीपर्यंत, आज सुप्तेरा अमृते, शेवटपर्यंत बघा. जोपर्यंत मरण येत नाही आणि सुप्त अवस्था म्हणजे सुषुप्तीची अवस्था म्हणजे झोप येत नाही, काल नयेदम वेदांत चिंतया, काळाचा घाला आपल्यावरती पडत नाही, त्यावेळी आपला काळ कशात घालावा, तर वेदांत चिंतनामध्ये घालावा, तत्वचिंतनामध्ये घालवावा, असा विचार आपल्याला शास्त्र सांगतं. कारण ती काय, दद्यान्न वसरम किंचितम कामादिनाम मनागपी, मनामध्ये येणारे कामाधिक शत्रू जे आहेत त्या शत्रूंना किंचित सुद्धा काम क्रोधाधिकांना येण्यास थोडी सुद्धा संधी देऊ नये. कधी संधी मिळणार नाही, जर अशी आपण शास्त्राच्या चिंतनाची एक बैठक आपल्या भोवती बनवली तरच ती करता येतं, अन्यथा करता येणार नाही.
म्हणून तत्वचिंतनाला फार महत्त्व आहे. कारण खरं मूळ जे आहे ते संकल्पामध्ये आहे. त्याचं मनातूनही निर्माण होतात. मन संकल्प करत असतं आणि संकल्प हे कामनेचं मुख्य उगम स्थान आहे. आपण संकल्प नेहमी करत असतो प्रत्येक क्षणाला. आणि जर प्रत्येक क्षण जर आपण तत्वचिंतनामध्ये जर घालवायला लागलो तर संकल्प करायला संधीच मिळणार नाही ना. आणि म्हणून इथं म्हणतात झोप येईपर्यंत आणि मरण येत नाही तोपर्यंत तत्वचिंतन वेदांत चिंतन करावं. म्हणजे कामादी शत्रूंना त्यामध्ये घुसायला संधी मिळणार नाही, किंचित सुद्धा संधी मिळणार नाही. म्हणून तसं सांगितलेलं आहे. याचा अर्थ 24 तास तत्वचिंतन करावं. तुकोबा म्हणतात क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया फार भवसिंधू. जर तरुण जायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी लक्ष द्यावं लागेल, याचाच विचार करावा लागेल. आणि विचार करणं म्हणजे तत्वाचं चिंतन करणं आहे. विचार शब्द फार महत्त्वाचा आहे. इथे विचारता निरसले तत्वता तत्व उरले ज्ञानी अशी. येथे विचारता निरसले प्रपंच सहज सांडविले तत्वता तत्व उरले ज्ञानी अशी, असं माऊली म्हणतात. जेव्हा विचार जेव्हा केला जातो त्यावेळी प्रपंचाचं काय होतं, निराश होतो. आणि आपल्याला तत्वता तत्व जे उरतं सगळ्या तत्वाचा झाडा करून त्याचा मंथन करून जे शिल्लक राहतं ना ते आपलं खरं स्वरूप असतं. हे केव्हा कळेल, क्षणाक्षणाला या तत्वचिंतनाचा विचार केला तर. म्हणून कामाधिकांना जर संधी द्यायची नसेल तर काय उपाय सांगितलेला आहे की अशा पद्धतीनं आपण त्याची वाटचाल केली पाहिजे. कारण संकल्प हे कामनेचं मूळ आहे. आणखीन एक सुभाषित आहे बघा, असंकल्पा जयत कामन क्रोध काम विवर्जनार्थ. शब्द काय वापरलाय बघा, असंकल्पा जयत काम क्रोध काम विवर्जनात. संकल्प करण्याचे बंद केल्यास काम जिंकला जाईल. म्हणजे ज्या ज्यावेळी आपण असं व्हावं तसं व्हावं, हे होऊ नये ते होऊ नये असे विचार आपल्याला 24 तास चालू असतात ना, त्यापासून थोडं का असं आपण बाजूला, भले आपल्याला 24 तास जमणार नाही. हे म्हणतात झोप येईपर्यंत मरेन येईपर्यंत ठीक आहे, पण काहीतरी दिवसातला एखादा वेळ काढावा आणि त्या वेळात तरी तत्वचिंतन करावं, वेदांताचा अभ्यास करावा. त्यामुळं वेदांताच्या अभ्यासामुळे एक संस्कार तयार होतात आणि आपल्याला एक समजायला लागतं की ह्यापासून सावध राहणं फार गरजेचं आहे. म्हणून काम जिंकला की क्रोध जिंकायला मदत होते. क्रोध काय ते विशेष गोष्ट नाही. बरेच लोकांना मोठ्या मोठ्या सुद्धा क्रोध येतो. कामनेतूनच क्रोधाची निर्मिती होते म्हणून सांगितलेलं आहे. खूप ऋषीमुनींची उदाहरणं दिलेली आहेत क्रोधाची, कामनेची. याचा अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येतं की हा जिंकायला कठीण जरी असला तरी अशक्य मात्र नाही. कारण जिंकणारे लोकसुद्धा आपल्यासमोर आहेत. ज्यांनी जिंकला त्यांनी शास्त्र लिहून ठेवलेले आहेत आणि त्या शास्त्राचा विचार मला नेहमी करता येतो. त्यांनी कसा जिंकला, कसा जिंकावा याचे उपायसुद्धा सांगून ठेवलेले आहेत. ते उपाय आपण रोजच्या जीवनात वापरावेत. नुसतं ज्ञानेश्वरीचं वाचन आणि पारायण करून फारसा उपयोग होत नाही. जर जे पारायण केलं किंवा जे वाचलं त्याचा वापर आणि ॲप्लिकेशन ज्याला आपण म्हणतो ते जेव्हा आपण करायला लागेल त्याचवेळी त्याचे उपाय खरे प्रॅक्टिकली म्हणतो आपण त्याला, ते वापरात येऊ शकतात. माऊली याच्यावरती काय भाष्य करतात थोडंसं आपण बघूया. तव हृदय कमळ रामू जो योगी यांचा निष्काम कामू तो म्हणतसे पुरुषोत्तमू सांगेन ऐक. भगवंताबद्दल वापरलेला शब्द आहे बघा. काय म्हटलंय, 2 शब्द वापरलेला बघा, हृदय कमळ रामू आणि योगियांचा निष्काम कामू. हे 2 शब्द भगवान श्रीकृष्णासाठी ज्ञानेश्वर माऊलींनी वापरलेले आहेत. कशी खोचक शब्द वापरतात बघा. म्हणजे काय म्हणतात, सर्वांच्या हृदयरूपी कमळात सच्चिदानंद आत्मस्वरूपाने रममान होणारा म्हणजे हृदय कमळ रामू शब्द वापरला. निरीच्छ योग्याच्या इच्छेचा विषय असलेला तो पुरुषोत्तम श्रीकृष्ण म्हणाला, अर्जुना तुला या प्रश्नाचे समाधान सांगतो ऐक. तो म्हणत असे पुरुषोत्तमू सांगेन ऐक. 3रा शब्द पुरुषोत्तम शब्द वापरलेला आहे. हा पुरुषोत्तम शब्द आपल्याला बघायला मिळतो. उत्तम पुरुष हा 15व्या अध्यायामधला सांगितला. अक्षराच्या पलीकडे असणारा उत्तम पुरुष जो सांगतो ना, हे काय काय 2 काय, एक अक्षर आणि एक अक्षर. ह्या 2 अक्षर आणि अक्षराच्या पलीकडे असणारा जो पुरुष आहे तो 3रा पुरुष सांगितलेला आहे परमात्मा. त्याला उत्तम पुरुष म्हणलेला आहे, त्याला पुरुषोत्तम म्हणलेला आहे. 15व्या अध्यायाचं नावच आहे पुरुषोत्तम योग.
15वा अध्यायाचं नावच तसं आहे. याचा अर्थ पुरुषोत्तम कोणाला म्हटलेला आहे? जो क्षर आणि अक्षराच्या पलीकडे असतो. हृदय कमळ रामू, आणि जो योगियांचा निष्काम कामू. योगी शब्द हा ज्ञानासाठी वापरलेला आहे. हृदय कमलामध्ये विराजमान असलेला म्हणजे अंतर्यामी असलेला. बरेचसे शब्द त्याच्याबद्दल वापरतात बघा. हृदयात असणारा, अंतर्यामी असणारा, आराम देणारा म्हणजे मला विश्रांती देणारा, विसावा देणारा असा शब्द वापरलेला आहे. निष्काम कामू, हृदय कमळ रामू. 9व्या अध्याय फार सुंदर उभी आहे, आपल्याला परिचयाची उभी आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, का भ्रांतीशी कामू विषयावरी. माऊलींची उभी आहे 9व्या अध्यायामध्ये. हृदयामध्ये मी रामू या अर्थानं. आणि म्हटलेलं आहे की पुढे आणि म्हटलेलं आहे ईश्वरस काय, पुढचा श्लोक आहे 18व्या अध्यायामधला. हृदय उद्देश अर्जुन तिष्ठती भ्रामयान सर्व भूतानी यंत्रारूढानी मायया, असा श्लोक मला वाटते 62-63 नंबरचा काहीतरी श्लोक आहे की त्यामध्ये म्हणतात की तो हृदयामध्ये वास करणारा आहे. त्यामुळे हृदय कमळ रामू असा शब्द भगवंताला वापरलेला आहे. माऊलींची खासियत शब्दांची आहे बरं काय, अलंकारिक शब्द वापरतात. आणखीन एक गंमतशीर शब्द वापरलेला बघा की इथं योगी म्हणजे ज्ञानी लोक आहेत. ते ज्ञानी लोक कसे असतात? मूळचे निष्काम असतात, त्यांना कुठल्या प्रकारची कामना नसते, निष्काम असतात, असे निरीच्छ झालेले असतात. अशा निरीच्छ झालेल्या ज्ञानी माणसांची इच्छा म्हणजे भगवंत. काय बघा कसा शब्द वापरलाय बघा, योगी यांचा निष्काम कामू. असा शब्द फार अवघड आणि असा संत वाङ्मयामध्ये फार विरळा अशी कोटी शब्दांची कोटी करायला जमते. यावेळी फार मोठा विचारवंत आणि लेखक कवी असतो ना, तो अशा कोट्या करतो. त्यामुळे ज्ञानेश्वरांची गणना एक फार विचारवंत तत्ववेत्ते कवी म्हणून केली जाते. ती त्या दृष्टीने केली जाते की त्याने जे शब्दांचे जे भांडार आहे ते टाकले आणि त्याची ठेवण जी आहे ठेवून टाकण्याची ती फार विचित्र आहे. निष्काम करणारा काम कोण आहे? ईश्वर आहे. मला निष्काम करणारा तो काम आहे. तो काम म्हणजे काम हा माझं स्वरूप आहे. 10वा अध्याय सांगतोय ना, काम हे माझं स्वरूप आहे. ज्यावेळी विभूती सांगितल्यात ना, त्या विभूती सांगताना भगवंत सांगतात 10व्या अध्यायामध्ये काम जो आहे तो काम ही माझी विभूती आहे. आणि म्हणून इथं वर्णन केलं आहे निष्काम, मला निष्काम करणारा म्हणजे कुणाला? ज्ञानीयांना निष्काम करणारा ईश्वर तो पुरुषोत्तम आहे. तो आता अर्जुनाला म्हणाला तुझं समाधान करण्यासाठी मी आता पुढे सांगायला चालू करतो की काम आणि क्रोध आहेत कसे याचं वर्णन करतो. म्हणून इथं निरीच्छ शब्द, ज्ञानी लोक निरीच्छ असतात तरी त्यांच्या इच्छेचा विषय असतो. बघा ज्ञान्यांचा इच्छा कसली असते बघा, त्यांच्याकडे एक काम आहे पण कसा शुद्ध काम आहे बघा. त्यांची इच्छा आहे, कोणती इच्छा आहे? ईश्वर दर्शनाची, ईश्वर प्राप्तीची, आनंद प्राप्तीची, मोक्षाची, अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे ती संसाराच्या बाबतीत निरीच्छ जरी असली तरी भगवंताच्या प्राप्तीच्या बाबतीत मात्र ते काय असतात? त्यांच्या कामना जागृत असतात. त्यांच्याकडे कामना नाही म्हणता येत नाही. त्यामुळे काम असतो पण कसा असतो? तो शुद्ध असतो. आणि तो शुद्ध म्हणजे अगदीच प्रपंचाच्या सगळ्या इच्छा संपलेल्या असतात. आता भगवंताच्या दर्शनाची ओढ लागलेली असते असा शब्द वापरला. तो जो योगियांचा निष्काम कामो तो म्हणत असे पुरुषोत्तमो सांगेन ऐक. आता ऐक म्हणतात, आता सांगायला सुरुवात केली बघा 240 नंबरची ओवी. तरी हे काम क्रोध पाही जया ते कृपेची साठवण नाही, हे कृतांताच्या ठाई मानी जती. वेगवेगळे शब्द कसे वापरले बघा. कृतांत, कृपेची साठवण शब्द 2 वापरले, संस्कृत शब्द आहेत बघा ते. हे असे पहा, हे काम क्रोध असे आहेत की ज्यांच्या ठिकाणी कृपेची साठवण नाही. हे दोघे यमाच्या जागी मानले जातात. कृतांत म्हणजे यम, कृतांत शब्द आहे याचा अर्थ की यमाच्या दुसरा प्रतिशब्द आहे यमाच्यासाठी. कृतांताच्या ठाई मानी जाती, त्यांना काय मानतात? ते जणू काय मृत्यूचं स्वरूप आहे. यम म्हणजे काय? मृत्यू देवता आहे. आणि त्या मृत्यूचं जणू काय स्वरूप म्हणजे काम क्रोध आहेत. ते कसली कृपा करणार आहेत? त्यांच्याकडे कुठली दया आणि माया काही नसते. तिथं कृपेची साठवण नाही म्हणजे ते कधीच कृपा करणार नाही. तुझी तमा बाळगणार नाही. तू जरी तुझं पतन झालं तरी तुझा विचार करणार नाहीत. असे निष्ठुर निर्दयी असे ते आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे कृपेची साठवण नाही. साठवण नाही म्हणजे साठा नाही. साठा नाही म्हणजे त्यांच्याकडे कृपा अजिबातच नाही.
असं सांगणं आहे कुणाच्या ठे. तरी हे काम क्रोध पाही, तू जर काम क्रोध असे आहेत की ज्याच्या ठिकाणी कृपा दया या गोष्टी काही नसतात, म्हणून त्याला यमाची उपमा दिलेली आहे. कारण जसं यम शरीररूपी धन नष्ट करून टाकतो, तसंच हे अंतःकरणातलं जे धन आहे, आपलं जे पारमार्थिक धन किंवा पारमार्थिक कल्याण जे आहे ते कल्याण होऊ देत नाही. कोण? हे काम क्रोध आहेत. म्हणून काम क्रोध जसे पारमार्थिक मृत्यू घडवतात, जसे यमराज जसा शरीराचा मृत्यू घडवतो, तसे हे जे काम क्रोध आहेत हे पारमार्थिक आपला मृत्यू घडवतात. म्हणून माऊली त्यांना कृतांताची उपमा देतात आणि म्हणतात, जशी त्यांच्याकडे दया नसते, आले दारात की यम काय विचार करतो काय त्यांना, थांबावं थोडा वेळ, अजून मग माझी मुलगी अमेरिकेतून यायची आहे, तिला जराशी तिच्याशी बोलतो आणि मग मला न्या, असं जर म्हटलं आपण तर तो ऐकतो का? नाही ऐकत. कारण त्याच्याकडं दयामाया काही नसते. दयामाया नसते म्हणजे तो आहे त्या व्यवस्थेप्रमाणे करत असतो, त्यामुळं तो कुणाला सवलत देत नाही. तसा काम क्रोध सुद्धा यमराजासारखे आहेत, कुणालाही सोडत नाहीत. त्यांच्याकडे कृपा दया या नावाची कुठलीही गोष्ट नाही. म्हणून ते कशा आहेत? खादाड शब्द जो वापरला ना त्यासाठी वापरलेला आहे. कृतांत शब्द महाशन शब्द वापरला आहे. शब्दच्या ह्याच्यामध्ये आहे बघा, महाशनो महाम पापमान शब्द, दोन शब्द वापरलेले आहेत. तर तो महापापी आणि खादाड आहे, अग्नीसारखा आहे शब्द वापरलेला आहे. अनल, महाशनो शब्दाचा अर्थ आहे अग्नी. अग्नीला अनल म्हणतात. आणि अनल म्हणजे आता नको असं म्हणत नाही, त्याला अनल म्हणतात. अनल शब्दाची व्याख्या बघा, आता नको असं म्हणत नाही, तर आता घाला असंच म्हणतो. आता द्या असंच म्हणतो. आणि आपल्या कामना काय करतात? अजून पाहिजे, घाला अजून द्या, किती दिलं तरी अजून पाहिजे. हे अजून पाहिजे असं वाटतं ना, तसं अग्नीला सुद्धा, अग्नी थंडच होत नाही, घाला अजून, जेवढं घालेल तेवढं तो पेटत असतो. तसा म्हणून महाशना शब्द जो संस्कृत शब्द वापरला, त्याला आणखीन एक संस्कृत शब्द अग्नीला आहे, अनल. आणि अनलचा अर्थ आहे आता नको, पुरे असा तो म्हणत नाही. पुरे हा शब्द त्याच्याकडे नसतोच. तसा कामनेनं व्याप्त झालेल्या पुरुषाकडे पुरे, आता माझा प्रपंच करून झाला, आता मला प्रपंचाचा कंटाळा आला, आता प्रपंचातलं मला काय नको असं कधीच वाटत नाही. अजून पाहिजे असं वाटत असतं. म्हणून अनल ह्या शब्दाला, अग्नी या शब्दाचा अर्थ अनल, आणि अनल शब्दाचा अर्थ अजून पुरे नको नाही, अजून मला हवं आहे असं सांगणार आहे. त्यामुळे काही किती भोग मिळाले तरी इच्छा वाढतच राहतात. यावरून आपल्याला समजतं किती भोग मिळवू दे म्हणून भोग कधी शांत होतात का? बघा, नाही कधी शांत होत. सतत त्याची वाढ होतच असते, चालतच असतात. आणि म्हणून त्यांना महाशन शब्द जो वापरला, तर त्याला किती घातलं नाही तर ते चालूच असतं. म्हणजे कोणतरी एक जण फकीर आलेला असतो ना, त्याच्याकडे एक भिक्षापात्र असतं आणि त्या भिक्षापात्रामध्ये कितीही घातलं तरी ती भिक्षापात्र भरतच नाही, असलं भिक्षापात्र घेऊन तो फिरत असतो. त्यावेळी त्याला एका राजाने विचारलं, अरे भिक्षापात्र असं कुठं तुला मिळालं? माणसाच्या कवटीच्या आकाराचं आहे. तर म्हटलं, खरंच ती माणसाची कवटी आहे. एक प्रेत जाळलेलं होतं आणि तिथं कवटी पडलेली होती, त्यात खोलगड भाग होता. मी म्हटलं बरं आहे, भिक्षा आणायला ही चांगलं भांड आहे म्हणून ते भांड मी वापरलं. आणि ह्या भांड्यामध्ये म्हणजे माणसाच्या कवटीचे ते भिक्षापात्र आहे, त्यामध्ये किती घातलं तरी ते भरतायचंच नाही. तसं माणसाचं तसंच आहे, किती त्याला द्या, किती त्याला प्रापंचिक वस्तू व्यक्ती पदार्थ यांची पुरवठा करा तरी त्याची पूर्तता होत नाही किंवा समाधान आणि तृप्तीचा अनुभवच येत नाही. सतत अतृप्त असणं हे जीवाचं लक्षण आहे. त्यामुळे तृष्णा कायम असते, भोग किती दिले तरी. म्हणून वस्तू व्यक्ती क्रिया यापासूनच सुखाची इच्छा करणं हा काम आहे. आणि जोपर्यंत काम तोपर्यंत आपल्याला निर्दोष आपण आहोत असं म्हणता येत नाही. निर्विकार आपण झालो, निष्पाप झालो असं आपल्याला म्हणता येत नाही. कारण पापाची निर्मिती कामातूनच होत असते. इच्छा होते म्हणून चोरी करतो, इच्छा झाली म्हणून दुसऱ्याला लुबाडतो. कसं आहे बघा, इच्छेतूनच पाप निर्माण होतात. म्हणून जेव्हा जेव्हा इच्छा होते ती इच्छा कसली आहे ही तपासायची विवेकबुद्धी असायला पाहिजे. जेव्हा विवेकबुद्धी असेल त्यावेळी ती इच्छा ठेवता येते बाजूला. म्हणून इथं म्हणलेलं आहे, वस्तू किंवा क्रिया किंवा एखादी व्यक्ती यांच्यापासून सुखाची इच्छा करणं ही एक कामनेचं स्वरूपच आहे.
कोणीतरी माझी अपेक्षा पूर्ण करावी, ह्या वस्तूपासून मला सुख मिळेल अशी इच्छा असते, ह्या व्यक्तीनं माझं ही गोष्ट भागवावी किंवा माझी पूर्तता करावी असं एखाद्या व्यक्तीकडून आपण अपेक्षा करत असतो. ही कामनेचं स्वरूप आहे. आणि जोपर्यंत ही कामना शिल्लक राहते तोपर्यंत आपल्याला निर्विकार होत नाही, कारण त्यातूनच विकार येत असतात ना. आपण निष्पाप होत नाही, कारण पापाची प्रवृत्ती त्यातूनच होत असते. आणि दुसरी गोष्ट, आपण निर्दोषी राहत नाही, कारण सगळ्या दोषाचं भांडार हे कामनेतून निर्माण होत असतं. इच्छाच दोषांना निर्माण करते ना, इच्छाच पापाला निर्माण करते आणि इच्छाच विकारांना निर्माण करते. विकार, पाप आणि दोष ही कामनेतून निर्मिती होत असते. म्हणून जोपर्यंत कामना आहे तोपर्यंत आपण निर्दोष ठरू शकत नाही आणि त्यातूनच क्रोधाची निर्मिती होते. असं माऊली 240 नंबरच्या ओळीमध्ये काय बोलतात बघा. तरी हे काम क्रोध पाही, जया ते कृपेची साठवण नाही, हे कृतांताच्या ठाई मान जाते. म्हणून हे यमासारखे आहेत काम आणि क्रोध आहे, कारण क्रोधातून निर्मिती, कामनेतून क्रोधाची निर्मिती होते. आणि क्रोध काय करतो, हिंसा करण्यासाठी आपल्याला प्रवृत्त करत असतो, प्रेरणा देत असतो. मारा नंतर मरा. आत्महत्या करणारी माणसं क्रोधिष्ठ असतात, म्हणूनच आत्महत्या करतात. कुणाला तरी ठार मारतात, ही क्रोधी माणसं असतात. आणि ह्यांची काहीतरी इच्छा अपुरी होत राहिलेली असते आणि ती इच्छा पूर्ण होत नाही, म्हणून त्यांना तो प्रचंड असा राग येतो, क्रोध येतो. आणि त्या क्रोधापोटी काय करतात, हिंसेचा जन्म क्रोधातून होत असतो. त्यामुळे कुणाला तरी मारणं किंवा स्वतः आत्महत्या करणं, ह्या दोन्ही गोष्टी कामातून क्रोध आणि क्रोधावर अवलंबून ह्या गोष्टी आहेत. बऱ्याच वेळा अशा घटना घडलेल्या, एक पेपरला आलेलं उदाहरण सुद्धा होतं अलीकडे आपल्या कुठेतरी सांगली परिसरामध्ये घडलेलं, फार जुनं आहे ते, की त्या दोघी बायकांचं भांडण लागलेलं आहे. नळाचं पाणी ज्यावेळी बाहेर असायचं ना त्यावेळी ते पाण्यासाठी भांडण लागलेलं होतं. इतकं मोठं भांडण लागलं, दोघींनी केसांना एकमेकीच्या पकडून, दोघींना एकमेकींना लोळवणे, एकमेकीच्या छातीवर बसण्यापर्यंत, एवढ्यापर्यंत मजल गेलेली होती. असा रागानं क्रोधानं झालेल्या दोघीजणी, तिच्यातले एकीचं बाळ लहान होतं आणि ते रडायला लागलं होतं. त्या आईला सगळं चाललेलं पाहून ती रडायला लागलं पोरगं, आणि पोरगं रडायला लागलं म्हणून तिनं भांडणं सोडलं आणि आपल्या मुलाला जाऊन ती पाजवायला लागली. आणि पाजवायला छातीशी धरलं, प्यायला लागलं मूल, पण मूल अचानकपणे गप्पच झालं. पिता पिता तिला काही कळेना झालं, चांगलं बाळ आहे आणि अचानक काय झालं म्हणून ओरडायला लागली. ती दवाखान्यात नेईपर्यंत गेलेलं होतं बाळ. ते त्या डॉक्टर जरासे सायकोलॉजिस्ट होते. ते म्हणले काय करत होता, तर म्हणले काय नाही, आमचं शेजारणीबरोबर भांडण चालू होतं. ते म्हणजे भांडणातून काय काय निर्मिती होते, आतमध्ये किती विष तयार होते आपल्याला माहिती नाही. आणि त्या विषाच्या द्वाराच मुलानं जे दूध प्राशन केलं ना, ते विषारी दूध झालेलं होतं. आणि त्या विषारी दुधाचा हा प्रताप आहे. ही सायकोलॉजिकल गोष्ट आहे बरं काय. आपण ज्यावेळी रागीट बनतो ना त्यावेळी चेहऱ्यावरचे भाव किती बघतात. लालसर चेहरा होतो, कान लाल होतात, नाक लाल होतं, डोळे लाल होतात. कशामुळे होत असतील हो, एवढ्या क्रोधामुळं. किती आत हलचल होत असेल बघा. त्यावेळी एवढं बाहेर प्रकटीकरण होत असतं. एवढं लालसर होण्यासाठी आत आग व्हायला पाहिजे ना. आत अग्नी असेल तरच बाहेर दिसणार तो. बाहेर जर दिसता एवढा लालसरपणा, क्रोध एवढा दिसतो बाहेर, तर आतमध्ये तो किती काम करत असेल याचं आपल्याला ज्ञान होतं. म्हणून हे काम आणि क्रोध आहेत, हे कृतांत आहेत, यमासारखे आहेत असं माऊली बोलतात. 2 ओव्या आपण पाहिलेल्या आहेत. वेळ संपलेला आहे, आपल्याला थांबायचं आहे. 2 ओव्यावरती माऊलींनी सुरुवात केलेली आहे फक्त. आजचं चिंतन श्री गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करतो आणि विराम घेऊया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.